नाचत गुरुभजनी आम्ही जाऊ निरंजनी असं म्हणत म्हणत गुरुने दिलेल्या आयुष्याचा ठेका धरणारे राजीव देसाई आपल्या इथे उपस्थित आहेत. हे मूळचे यमकनवर्डीचे. तसा यमकनवर्डीमुळे तुम्हाला सहवास भरपूर लाभला असेल ना? सहवास भरपूर लागला. पण तुमच्या जन्माची कथा पण त्यांच्यापासूनच सुरू होते. हो, माझा जन्मच काकांमुळे झालेला आहे. आणि 5 जुलै 1961 माझा जन्म आहे. आधी माझ्या आईला मला 2 मुलं होऊन गेली. काही कारणास्तव होतं तेव्हा काकांनी काय नियम दिला मी राहिलो. आणि तेव्हा म्हटलं की म्हणजे बाळ ते नाव ठेवते माझ्यासमोर नाचायला पाहिजे, गोपेट नाचायला पाहिजे, असं नाही चालत मला. मग ते माझं नामकरण झालं. नंतर मग मी खरोखर मी नाचायला गेलो गोपेटमध्ये. पूर्ण नाचायला म्हणजे पूर्ण तन्मधन नाचत होतो आम्ही. काय तेव्हा काका म्हणजे काय समजत नव्हतं. आम्ही आजोबाचं प्रेम म्हणा, ह्या प्रेमाने मी नाचत होतो, अंगाला खेळत होतो आम्ही. आणि मग शिक्षण चालू होतं मला. तेव्हा 10वी असताना मला म्हणलं तुला मी गुरुमत देणार आहे. गुरुमत आम्हाला काही माहितच नाही, काय माहिती म्हणजे तू शाळा देणार. मग मी आई वडील आम्ही शाळा आमच्या घराला गुरुमत दिलं. त्याविषयी मोठा उत्सव करून गुरुमत दिला. आणि असा नियम करत जा म्हणे. नियम करत होतो. आणि काही दिवस गेला तर मला म्हटलं की मी तुला भेटायचं असेल, बोलायचं असेल तर इतके करत जा, मी तुला शब्द भेटूच नाही, तुझे बोलत जाईल मी. ते मग मत झालं की मग मला दृष्टांत द्यायला गेले. ते दृष्टांत देत होते मला. काही वेळ मला अडचण आली, मी काका म्हणत होतो ते मला कुठे मला ते मार्गदर्शन द्यायचे, असं कर, तसं होत होतं मला. तुमचा एक शिक्षणाचा पण अनुभव आहे ना? हा, शिक्षणानंतर मी बेळगावला कॉलेज जात होतो. काका पण बेळगावला यायचे. कृष्णा विचारकडे राहायचे, सांगलीकडे राहायचे. आणि बरेच मी बेळगाव जात होतो आणि सायकलवर जातो कॉलेजला. जाता येतं काकांनी दर्शन घ्यायचं. प्रत्येक जण काय ना काय घेऊन येतं काकांच्याकडे. कोण पेढे, केळी, बर्फी काय असं. मी तर काही जात नव्हतो, असं जातो काय माझं. रोज बघत होतो, ते रोज यायचे माझे. एक दिवस मी फित खडे सगळं घेतलं. मी आपलं 25 पैशाची खडे घेतली. काकांनी ठेवलं. म्हणजे घाबरत गेलो. त्यासोबत राहायचं पण भीती वाटायची. घेऊन ठेवलं. म्हटले की एक दिवस चिडले, का आणलास खडे साखर, का आणलास? साडी आणतो म्हणून मी आणला. ह्याच्यापुढे तू आणला खबरदार म्हणे. तू माझा आहेस, ह्याच्यापुढे काही आणायचं नाही. नुसतं यायचं, पाया पडून जायचं. काही आणायचं नाही ह्याच्यापुढे, लक्षात ठेव. मग खडकावून सांगितलं मला, काही आणू नकोस म्हणे. तू येणं हे महत्वाचं आहे. येत जातो. असं कॉलेजला गेल्यानंतर मला कधी कधी जायला होत नव्हतं. कृष्णा विचार घरी जायला होत नव्हतं मला कधी कधी. पण बेळगाव रामलिंग खिंडीमध्ये मी तर राहतो माझ्या काकांच्याकडे. मग ते तिथं राहायला आले, कारण मला ते जायला होत नव्हतं कृष्णा विचार. मग ते तिथं माझ्यासोबत राहायला आले. तिथं 4 दिवस मी राहत होतो सोबत. आणि ते काही गोष्टी मी सांगू शकत नाही. ते अनुभव फारच. तुमचा नोकरीचा अनुभव काहीतरी सांगा. नोकरीनंतर मी काका नमस्कार करायला आलो. इथंच हरी मंदिरामध्ये काका असताना बेळगाव आले. असे एका हाताने नमस्कार केला मी. मला एका हाताने काय केलास, दुसराच कुठे गेला, जातो नोकरी मिळत नाही. काका असं काय म्हणताय म्हणत. नाही म्हणताय, तू एका हाताने काय केलं, तुला देवान 2 हात दिलेत गेले, 2 हाताने का नाही केलास? 2 वेळेला जा म्हणे. मग तुमच्या सेवर राहा, तुला कोण नको म्हटलंय, मी तुमच्या राहतो म्हटलं, तुला कोण नको म्हटलं, राहा म्हटले. आईला पडला साठी मी राहतो हरिमंदिर, मी घरी येणार नाही म्हटलं. मग बस इथं राहत होतो मी. तिथं हरिमंदिर राहत होतो मी. त्यांची सेवा करायची, जे त्यांची जायचं यायचं राहायचं. आणि मग कधी एकदा प्रसंग असा, घरी कोणी नसलं, गावात गेले मी का दोघेच. मी स्वयंपाक करायचं, मीच त्यांना वाटायचं, मी सांगायचं मीच करायचं. आणि स्वयंपाक इथं काका त्या खोलीमध्ये. मग येऊन थांबायचं, तू एकटा असेल, मी बत्ती देऊ का म्हणायचं, भाजी तुम्ही देऊ का रे म्हणायचे. मी स्वयंपाक करतो, ती बसायचं टेबलावर. तेव्हा डायनिंग टेबल होतं. येऊन बसायचं. मग स्वयंपाक करायचं, त्यांना जेवायला वाढायचं. आम्ही दोघं जेवायचं, तू बेस म्हणायचे. आंघोळ घालायचं, सगळं सेवा करत होतो. आणि आता करता करता एक दिवस मग नोकरी आली औरंगाबादची. जा म्हणे, मी टाइम देतो, अर्ज दिवस जा म्हणे. तिथे गेलो, नोकरीला मिळाले, छान नोकरी चालली. मग ते लोकांची प्रगती व्हायली. मला वाटतं मला प्रगती करायची वाटली. म्हटलं मी औरंगाबाद सोडा, दुसरीकडे जावं. तर काका नोकरी सोडू नकोस, तू कन्सेप्ट फार्मास्युटिकल कंपनी नोकरी मिळावं, ते नोकरी सोडू नकोस. पण मला काय सुटली म्हटलं, सोडतो म्हटलं मी, मला प्रगती करायची. पण मी कराडला आलो.
कराडला आलो, तिथं 2-3 महिने तीच कंपनी बंद पडली. तुला म्हटलं होतं की घेऊ नको, जा परत तिथे. ते पण मला बोलून घेतले, माझी वाटा बोल ये म्हणे परत तो. परत तिथे कन्सल्टंट गेलो, परत तिथे काम केलं. आणि काका एकदा औरंगाबादला आलो होते, तेव्हा कुंभताई गोसावीकडे, तेव्हा रुपये घेतले पुस्तक घेतलं पहिलंच. ते सुलीभंजन हे गेलो होते, सुलीभंजन दत्ताचं ठिकाणी. तर मी पण गेलो तिथे आणि खूप मी पहिल्यांदा गेलो होतो. काकाचं खूप बसलं तिथं सुलीभंजनचं मोठं दगड शीळ आहे दत्ताची. बसला म्हणे मला म्हणे की अरे राजू, दत्ताला तुळस वाहा. तुळस वाहा मी असं मला 2 मिनिटं मी निशब्द, मला काही सुचे ना तुळस कुठं वाहू, मी काय करू, काही सुचे ना. ते माझ्याकडे बघते, मी त्याच्याकडे बघतो, मी इकडे कावरावर बघतो, काय समजा. अरे तुझ्याजवळ सगळं आहे बघ, तुझ्यापाशी सगळं आहे, बघत का नाहीस. फक्त माझ्याजवळच उजव्या हातात तुळस होती. वा तुझं आयुष्याचं कल्याण झालं म्हणे, वा दत्ताला वाहतो लगेच वाहतो. लगेच ती तुळस होती, दत्ताला बाहेर नाही, त्याचं आयुष्य कल्याण होतं, काही काळजी करू नकोस. जसं तुमचा जन्म त्यांच्या प्रसादानं झालाय, तसं तुमच्या मुलाच्याही जन्मावेळी. हा, नंतर मला एक मुलगी मोठी मुलगी होती आणि माझ्या भावाला पण मुलगी होती, 2 मुली झाल्या आणि मला मुलगा नव्हता. आणि माझ्या आणि मिसेस आमचा काही विचार नव्हता तेव्हा. काका पण नव्हते, मग एकनाथ दादा होते. आई म्हटली एकनाथ दादांना आम्हाला मुलगा पाहिजे. मग आम्ही काय नाही म्हणत होतो, नाही होऊन जाईल म्हणून. काका एकनाथ दादा आमच्या घरी, आम्ही कराड तेव्हा ते पण माझ्याकडे यायचे. आम्हाला जे उच्चष्ट द्यायचे, आमचा तो संबंध वेगळा होता. आणि आईला पण, माझ्या आईला काय नियम दिला आणि मिसेसला काय नियम दिला आणि मुलगा झाला. त्या मुलाला सुद्धा आता काकांनी देह ठेवल्यानंतर काही देह ठेवायला तोच माझा मुलगा काकांना बघितलं. काकांचं आम्ही प्रत्येक गोष्ट काकांशिवाय करत नाही. आणि आता माझा मुलगा ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी प्रयत्न करत होता, म्हणजे कंपनी पाठवणं होती मागच्या जुलैमध्ये. काही तातडीने अडचणामुळे ते राहिलं आणि मग ते मनाला थोडं लागलं, बघ झालं नाही, काय करायचं. तर 2 महिन्यापूर्वी मला मुलगा म्हटलं, पप्पा तुम्ही काळजी करू नका, काका माझ्या स्वप्नातून सांगितलेलं आहे. मग 17 जुलै तारीख दिलेली आहे. 17 जुलैतच ऑस्ट्रेलिया जास्त तारीख दिलेली आहे आणि तो आता उद्या 17 जुलै ऑस्ट्रेलिया चाललाय. आम्ही त्याला स्टार्टर करायला आम्ही आता उद्या बेंगलोर चाललोय. असे म्हणजे काकांशी आमच्याकडे काहीच हे नाही आहे. प्रत्येक गोष्टीला आम्ही कुठे घराबाहेर जायचं असं आम्ही आम्ही किती वेळ चाललोय, सांगून जातो सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीला काही असो. तुम्हाला काकांविषयी काय सांगावं असं वाटतं किंवा काय स्थान आहे तुमच्या मनात त्यांचं? काका म्हणजे सर्वस्व आहेत. काकांशी आपण पूर्ण तुम्ही लीन झाला तर कुठलंही काम अडत नाही आणि कुठल्याही कशाने तुम्हाला कमतरता पडणार नाही. शरण झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि तो आम्ही पूर्ण घरानं शरण गेलेलो आहोत. पूर्ण देसाई घराला काकांची ऋणी आहोत.